शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह औरवाड, आलास, बोबनाळ, कवटेगुलन, शेडशाळ, गणेशवाडी परिसरात रविवार दिनांक 2 प्रबोधिनी एकादशीपासून उत्साहात सुरुवात झाली। गुरुवार दिनांक 5 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात। प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन किंवा तुळशीची कुंडी असते। या तुळशीस आपल्या घरातील कन्या समजली जाते। त्यामुळे तुळशी विवाहासाठी घरोघरी दिवसभर तयारी सुरू होती। तुळशीभोवती रांगोळी काढण्यात आली। तुळशी वृंदावनास किंवा कुंडीस गेरुने अथवा चुन्याने रंगवण्यात आलं। विविध फुलांनी सजवण्यात आलं। तुळशीच्या चारी बाजूनी उसाचा मांडव उभा करण्यात आला। त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। वृंदावनाजवळ पंत्या लावण्यात आल्या। सायंकाळी आसपासच्या शेजाऱ्यांना तुळशी विवाहाचं आमंत्रण देण्यात आलं। मुहूर्ताची वेळ साधून प्रत्येक घरासमोर पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी सहकुटुंबाच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली। नैवेद्यासाठी गोडधोड पदार्थासह दिवाळीतील सर्व फराळाचे पदार्थ ठेवण्यात आले। तुळशी विवाहासाठी उपस्थित सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या। तुळशीजवळ चिंच, आवळा, हिरव्या बांगड्यांच्या ओटीचं साहित्यासह असलेला छोटा पूजा विडा ठेवण्यात आला। यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळींनी बाळकृष्ण व तुळशीच्या मध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणत तुळशीचं बाळकृष्णासोबत विवाह लावला। यानंतर तुळशीला मणिमंगळसूत्र घालण्यात आलं। आरती झाल्यावर सर्व उपस्थित आप्तेष्टांना फराळाचे पदार्थ, चिरमुरे, गोड पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आलं। तुळशी विवाहानंतर फटाक्यांच्या आतषबाजीनं आसमंत उजळून निघाला। गौरवाडसह 7 गावातील प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी विवाहानिमित्त उत्साहाचं वातावरण होतं। ठिकठिकाणी रविवारपासून तुळशी विवाह सुरू आहेत। काही 5 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव करतील। तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशीचे लग्न आहे, जो कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीनंतर साजरा केला जातो। यामागे पौराणिक व आध्यात्मिक महत्त्व आहे। हा विवाह चातुर्मास समाप्तीनंतर होतो। भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रेतून जागे होतात। त्यामुळे शुभ कार्याची सुरुवात होते आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते असं मानलं जातं। कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे। मराठी न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद।